आपल्या मॉर्निंग वॉक ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व ज्येष्ठ सदस्य आणि स्वागत मूर्ती असलेले आदरणीय दळगडे सर व त्यांचे कुटुंब हे दुबईमध्ये पर्यटनासाठी गेलेले होते आणि इराण, अमेरिका, रशिया यांचं युद्धजन्य परिस्थितीत चालू असताना सुद्धा अशा परिस्थितीवर मात करून आदरणीय दळगडे सर हे आपल्या मातृभूमीत परतलेले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी म्हणून आपण सर्वजण आज इथे उपस्थित आहात. छाताडावर लाथ ठेवून त्यांनी आपल्या मातृभूमीत परत आलेले आहेत. ते खरे योद्धा आहेत असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही. सर, तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या कुटुंबाचं प्रेम, शुभाशीर्वाद, मित्राचं प्रेम, या सर्वांचं प्रेम तुम्हाला असल्यामुळं तुम्ही सुखरूप मायदेशी परतलात, म्हणून तुमचं मी शब्द सुमनानी स्वागत करतो. अमृता पिधानमसी स्वाहा. आर्य समाजाच्या संस्कृती ओम सत्यम यशम श्रीमय श्री श्रीराम स्वाहा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भक्षवीर्यजत्रा स्थिरैरङ्गेव तुष्टवा स्वस्तनूर्भिर्वितं यदायु प्रेम शरदा शतं जीवेम शरदा शतं शृणुयाम शरदा शतं शतमधिनाशाम शरदा शतं भूयस्य शरदा शतात. ओम माझ्या पाठीमागे म्हणा सगळे. ओम ओम शुभम भवतु शुभम भवतु मंगलम भवतु मंगलम भवतु. ओम ओम स्वस्ति भवन्तु स्वस्ति भवन्तु. ओम ओम सफला सन्तु सफला सन्तु पूर्णा भवन्तु पूर्णा भवन्तु. सौभाग्यमस्तु सौभाग्यमस्तु. ओम ओम स्वस्ति 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 स्वस्ति. असाच दीर्घायुष्य. काही नागरिक हे बेपत्ता आहेत आणि काही मारले गेले आहेत. त्याचा अजून काही पत्ता लागलेला नाही. अशी परिस्थिती ही आता खूप चिघळलेली आहे. अशा परिस्थितीत सुद्धा सर आपल्या मायदेशी मातृभूमीमध्ये परतलेले आहेत. त्यांचं खरंच करावं तेवढं कौतुक आहे. तेवढ्या धैर्यानं ते आपल्या भारतात परतलेले आहेत. सदस्य असून आपल्या सर्वांचे काळीज, आणि हे काळीज दुबईमध्ये जाऊन अडकलं. त्या दोन काळीजामुळं आपले सर्व सभासदाचे सगळ्याचेच काळज पाण्याने असं म्हणजे डोळ्याला अश्रू आले सगळ्यात. आणि या प्रसंगामध्ये मी आल्यानंतर दळगडे सरना प्रश्न विचारला की कसं काय काय. दोघं एकत्र होतो आणि तुमच्या सहचारणीमुळेच तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो. दोन जीव दोन ठिकाणी जर असले असते, एक उमरग्यात आणि एक दुबईत, तर दोघंही ते लह्या तरपडल्यासारखं तरपडले असते. अशा प्रकारच्या जीवनातून त्यांनी इथपर्यंत परत आले. अशा चांगल्या शुभेच्छा त्यांना देतो आणि माझे दोन शब्द संपतो. आपल्या ग्रुप मॉर्निंग वॉक ग्रुपचे हरवणारी मेंबर, आणि तसं पाहिलं तर त्यांच्याशिवाय ग्रुप पूर्ण होणार नाही असे ते जाऊन दुबईला जाऊन अडकले. त्यांच्या लग्नाचा मॅरेज डे सेलिब्रेशन करण्यासाठी गेले. म्हणजे त्यांचा उद्देश हा खूप झाला आणि ते व्यवस्थितरित्या परत सुखरूपपणे मायदेशी आपल्या भारत देशात आले आणि आपल्यात मिसळून गेले. खूप आनंद वाटला. आणि आम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर फिरायला का नाही. माझी बायको मला कमीत कमी एक 5-6 वेळेस म्हणली मॅडम मी तिकडे गेले, कारण ते आमची मॅडम या मॅडम मी फिरायला जातो, थोडं वेळ लागेल पण येते. आणि तशाच प्रकारे ते आले. आम्हाला सर्वांना आनंद झाला. लाभ ही देतो, शुभचिंतन करतो. धन्यवाद सर. मानगाव ग्रुपचे जे सदस्य श्रीमान दळगडे सर दुष्ट माणसाच्या भांडणामध्ये अडकले होते ते. आधी भौतिक असं न म्हणता माणसाच्या ह्याच्यामध्ये भांडणामध्ये हे कारण नसताना दुसऱ्या कारणासाठी गेले होते ते अडकले. आणि खरोखर
रोज सकाळी इथे फिरायला येत होते, आम्ही चिडवायचं ते यायचे, एवढं काही वाटत नव्हतं ते. ह्यांनी तिकडे अडकल्यानंतर 28 तारखेला 1 तारखेला येणार होते आणि आले नाहीत, अडकले म्हणून ती न्यूज बघितली त्यावेळेस खरं जाणवलं, ह्यांची खरी अबसेन्सी त्यावेळेस जाणवायला सुरू झाली. आणि रोज सकाळ संध्याकाळ आमची चर्चा व्हायची, काय झालं काय झालं. यांनी दयानंदराव म्हणायचे, मी सांगितलं मित्राला अरे पैसे झाले यायचं काय झालं, त्यांनाही माहिती सगळे आपण इथंच ना, इथं राहूनच फक्त मेसेजवर तेवढं बघायचं. सगळ्यात आनंदाची गोष्ट सही सलामत मग मुंबईला न येता चेन्नईला आले, चेन्नईहून पुण्याला आले, पुण्याहून उमरग्याला आले. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आता आमच्या मित्रांनी म्हणल्यासारखं अनेक त्यांनी टूर करावं. मी आल्यानंतर विचारलं, ऊस चिडवा म्हणून विचारलं, आता पुन्हा जाणार नाही त्यांनी म्हणून. पुढच्या वर्षी कुठे जाणार, हा सिंगापूरला जाणार. सिंगापूरच्या दौऱ्याला आणि तुमचं स्वागत. आणि मी आपल्या मानवा ग्रुपतर्फे माझ्या कुटुंबातर्फे तुमचं इथं आनंदाने स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. प्रत्येक मॉर्निंग वॉकचा सदस्य आणि त्यांच्या निंबा शाळकर सर आणि त्या दोन्ही जोड्या सुखरूपपणे उमरग्यामध्ये आल्या याचा सगळ्या उमरगावासियांना आनंद झालेला आहे. आणि त्यानिमित्तानं आपला हा आजचा स्वागताचा सोहळा, मी म्हणतो पुनर्जन्माचं स्वागत झालं म्हटलं तर काय वाव होणार आहे. कारण आपण हे सुखरूप आहे ते बघत होतो, ते पण तिथून आपल्याला सांगत होते. मात्र टांगती तलवारच होती जवळपास. कुठल्या क्षणाला काय होणार आहे, जसं की आता सरांनी सांगितलं, काही लोक असे झाले, काही लोक बेपत्ता आहेत, माहिती नाही. म्हणजे काय होणार आहे, होकार आहे का नकार आहे काही माहित नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ही सगळेजण इथं आलेत म्हणजे मला असं वाटतं त्यांचा पुनर्जन्म झालाय आणि त्या पुनर्जन्माचं स्वागत आपण या ठिकाणी करतोय. मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेतल्या ओळी आठवल्या की जन्मठेपेची शिक्षा झालेली असताना सावरकरांचं मातृभूमीला भेटणं जी उत्सुकता होती शिगेला पोचलेली, आणि मग त्यातनं सुचलेलं ते काव्य, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. अशा पद्धतीची अवस्था खरं म्हणजे सरांची सुद्धा झालेली होती आणि ते आज इथं उपस्थित आहेत. मला असं वाटतं आता सिंगापूर वगैरे त्यांनी एका काव्यामध्ये म्हटलेलं, धन्य ते कुळ पवित्र तो देश, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील. असं आपल्या मायभूमीमध्ये मातृभूमीमध्ये भरपूर सगळं हिंडण्या फिरणं बघण्यासारखं आहे. आणि प्रत्येक वेळेला अशी गोष्ट अडचणीची येतेच अशातला काही भाग नाही. परंतु आपल्याला वाटतं की आपल्या मातृभूमीमध्ये मायभूमीमध्ये जीव लावावा, भरपूर हिंडावं फिरावं पाहावं आणि ती पुढच्या काळामध्ये ती इच्छा पूर्ण करणार आहेत. परत एकदा आमच्या सगळ्यांच्या सहवासासाठी, प्रेमासाठी आणि समाजाच्या कार्यासाठी तुम्हाला वेळ मिळावा म्हणून आपण सुखरूप इथं आलेले आहात. तुमचं स्वागत आहे, तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि तुम्ही आम्हाला मनोगत घ्यायचं अजून एक आदरणीय दळगळे सर आणि ताईंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि स्वागत करतो. मॉर्निंग वॉक उमरगा आता हे एक कुटुंब झालेलं आहे. भावंड एकत्र येतात आणि विशेषतः आम्ही भावंड एकत्र येत असताना सुद्धा सगळ्यांचे मिसेस त्या सुद्धा बहिणीसारखं आत्ता एकत्र यायला लागलेले आहेत. ही आमच्या जडणघडणीतील खूप मोठी बाजू आहे. गेल्या 8-10 दिवसामध्ये जागतिक लेवलवरच असं म्हणायला हरकत नाही, युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये शिक्षणाच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी सहलीचा एक भाग अर्धा होता, पण या देशातलं शिक्षण कसं आहे, भारतातल्या शिक्षणाच्या संदर्भातला अभ्यास करण्यासाठी दळगळे सर खऱ्या अर्थाने ते बाहेर गेले होते. आणि मग अचानकपणे युद्ध सुरू झालं आणि मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या घरातली 2 भावंड अडकलेली आहेत. म्हणून उमरगा तालुक्यातल्या अनेक मित्रांनी प्रयत्न केले. आमचे उमरग्याचे लाडके आमदार स्वामी यांनी प्रश्न तारांकित केला आणि महाराष्ट्रातली सगळी राजकीय प्रशासन यंत्रणा बऱ्यापैकी हल्ली आणि त्याच्यानंतर मग स्वतःच्या खर्चाने ताकद लावून सर आणि ताई त्यांचे मित्र दोघंजण उमरगा ठिकाणी आलेले आहेत. मी जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करतो. आज खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला, स्वागताचा कार्यक्रम झाला आणि आमच्या कुटुंबातलं एक भावंड एक घर ते सुखरूप महाराष्ट्रामध्ये आलं म्हणून आम्ही भारत सरकारचे, महाराष्ट्र सरकारचे धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. सर, तुम्ही बाहेर देशातून आपल्या मायदेशात आलात आणि
तिथून आपल्या गावी सुखरूप पोचलात. त्यामुळं आपल्या ग्रुपला, मॉर्निंग वॉक ग्रुपला नवचैतन्य निर्माण झालेलं आहे, हे त्याचं प्रतीक समोर दिसतं. त्यानंतर आपले आजचे स्वागत मूर्ती उपस्थित सदस्य, विशेषतः करून आमचे मंत्रिमंडळ, त्यामध्ये रामभाऊ मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय राज्यपाल साहेब, माने गुरुजी आणि उपस्थित आमचे सर्व मंत्रिमंडळ, उपस्थित सर्व मॉर्निंग वॉकचे सदस्य. मित्र, खरं पाहिलं असतं मी माझ्या प्रवासासाठी किंवा देशाचे एक सहल म्हणून त्या ठिकाणी परदेशाला गेलो होतो. आमचं बरंच काही खूप पर्यटन बघणं झालेलं होतं. परतीच्या आदल्या दिवशीच हा प्रसंग, युद्धाचा प्रसंग सुरू झाला आणि सर्व प्लेन त्या ठिकाणी थांबले आणि तिथे त्यामुळं आम्हाला थांबावं लागलं. आणि युद्ध एक पहिल्या दिवशी काही वाटलं नाही, दुसऱ्या दिवशी काही वाटलं नाही. तिथल्या लोकांनी आम्हाला थोडं धैर्य दिलं की खरंच दुबईला तेवढं काही नव्हतं. पण तिसऱ्या चौथ्या दिवशी एक दोन जे प्रसंग त्या भागामध्ये 4 किलोमीटर 5 किलोमीटर किंवा विमानतळावर काही झाले, त्यावेळेस मात्र आमचं धैर्य सुटलं. आमचं ग्रुप जवळजवळ 53 जणांचं ग्रुप होतं. 53 जण एकमेकाला ते प्रसंग सगळे 53 लोक एकत्र आले, एकमेकाला धैर्य दिलं, निश्चित जाऊ. तिथूनच मग आम्ही घाबरलो. मग पहिल्या दिवशी, त्याच दिवशी आमच्या मित्राला फोन करून सांगितलं. त्यानंतर आपले आमदार स्वामी सरांचं त्या ठिकाणी फोन झाला, त्यांनाही प्रसंग सांगितला. त्यांनी आश्वासन दिलं, धैर्य दिलं आणि तो प्रसंग पुन्हा संसदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी याच्यामध्ये विधानसभेमध्ये गाजला, म्हणजे मानलं गेलं. खरं पाहिजे असा प्रयत्न झाले असतील महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, पण आमच्यापर्यंत काही आलेलं नव्हतं किंवा आमचे त्याचे हे झालेलं नसेल. स्वामीचे देखील त्या ठिकाणी आभार मानतो. आणि वेळोवेळी गेल्यापासून ते दररोजचं प्रसंग सांगत असताना अचानक सगळे फोन बंद पडले. व्हॉट्सॲप तर चालतच नव्हतात. स्पेशल तिथले किंवा ॲप घ्यावं लागत होतं, तेही ॲप बरोबर चालत नव्हतं. काही प्रसंगामध्ये वकील साहेबांशी फोन झालं, काही लोकांची फोन झालं, तेवढंच प्रसंग सांगायचं आणि थांबायचं. आणि तुम्हाला त्यांना सांगायचं की व सगळ्यांना सांगा आम्ही सुखरूप आहोत. त्यामध्ये यायला नको तो प्रसंग, युद्धाचा प्रसंग चालू झाला, आम्ही अडकलो. शेवटी माशाळकरच्या मुलानं बेंगळूर बुक केलं आमचे तिकीट, किंवा तुम्ही काही करा, थांबू नका, आता उद्या काय होणार आहे सांगता येत नाही. त्यामुळे त्याने केल्या मी दुसऱ्या दिवशी त्या विमानात बसलो. बसल्यानंतर देखील 1 तास विमान गेलेलं थांबलं. पुन्हा आम्ही विचारलं त्या तिथल्या लोकांना, काय झालं? ठहरो अभी तो कुछ तो चल रहा है. तिथं मात्र पुन्हा अजून आमचे धैर्य त्या ठिकाणी हे झालं. पण पुन्हा अजून 1 तासाने पुन्हा त्याला ओके सब कुछ ठीक है, हमारे विमान के साथ 2 विमान चल रहे. म्हणजे त्यांचं 2 विमान पायलट म्हणून, संरक्षण म्हणून, तुम कुछ घबरो मत, असं धैर्य दिले का आहेत का नाही की आम्हाला माहीत नाही, पण त्या लोकांनी आम्हाला धैर्य दिलं की तुम्ही काही घाबरू नका आणि आपलं विमान सुखरूप जाईल. मग त्यानंतर ते उड्डाण झाल्यानंतर आमच्या त्या मुलाचे आभार मानव थोडी कमीच आहे. माशाळकरांचे मुलाचे, त्यांनी चेन्नई टू
पुणे गुला उतरलो. तिथं 9ला बसलो, 3:30ला चेन्नईला उतरलो, तिथून 4-4:30ला बसलो, 7ला पुण्याला उतरलो, पुण्याहून टॅक्सी करून या ठिकाणी असा प्रसंग कोणाही येऊ नये. आणि आल्यानंतरचं काय असतं ते तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं. आम्हाला नेहमी तुमचं सगळ्यांची मॉर्निंग ग्रुपची आठवण येणार. सदस्यांनी फार मोठ्या म्हणजे खरंच असली मित्र मिळणं खरंच माझ्या नशिबाचा एक भाग आहे. आज रिटायर झाल्यानंतर एवढे माझे चालू असताना एवढे मित्र नव्हते, पण आज रिटायर झाल्यानंतर एवढी मोठी संख्या ही एक माझी ऊर्जाच आहे. दररोज आपण सकाळी भेटल्याशिवाय एकमेकाला आपण भेटल्याशिवाय करमतच नाही. मग हेच ऊर्जा आपण कायम ठेवावं. याच पद्धतीने प्रसंग येतात जातात, दुःख असतं, आनंदाच्या गोष्टी दुःखाच्या गोष्टीत आपण एकत्र येतो सुद्धा. आणि असंच आपलं ग्रुप एकसंग राहावं आणि ज्यांच्याही दुःखात सुखात सहभागी राहावं हीच फार मोठी आपली जमेची बाजू आहे. विनंती करतो. आणि तुम्ही सगळेजण एकत्र येऊन माझं जे आमच्या फॅमिलीचं कुटुंबाचं स्वागत करा त्याबद्दल धन्यवाद, आभार आहे. थँक्यू. इतिहासामध्ये आत्तापर्यंत कधीच दुबईवरती हल्ला झाला नव्हता, परंतु आम्ही टी व्हीवर ऐकलो की विमानतळाच्या बाजूला वगैरे हल्ले झालेले. त्यानंतर मात्र आमचा जीव भांड्यात पडलेला होता. अशा परिस्थितीसुद्धा मात करून तुम्ही आलात. यानंतर मी आदरणीय मॅडमला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द वर्णन करा. चांगलं वाटलं. बाहेर देशात बघायला आलो, आम्हाला आनंद मिळाला म्हणून. एकदम ते युद्ध सुरू झाल्यावर आम्ही घाबरून गेलो. एकदम दोघा मित्र खूपच टेन्शन घेतले. आम्ही दोघी मिळून धैर्य दिलो. आम्ही सोबत होते म्हणून त्यांचं समाधान झालं. त्यांना बी एवढंच. असं परिस्थिती कोणाला बी बाहेर गेले तर असं येऊ नये एवढंच देवाला कृपा करते. सगळा गेलेला माणूस सुखरूप घरी यावं एवढंच विनंती करते. तुमचा एक व्हिडिओ त्यांनी जैन संघटना संघटन त्यांनी काय केलेलं आहे, आलेला मग लोकांना सगळ्याला जेवण राहायला व्यवस्था केले. एवढ्या घरात सुना लेख करत नाही तेवढं त्यांनी करत. स्वतः त्यांनी आपल्या सोबत राहून नवरा बायको वयस्कर नाही काही नाही, आपला लहानच आहे बघा, 50 वर्षाचा आतच आहे. त्यांनी सगळं व्यवस्था करायचा व्यवस्था केली. त्यांना बी आभार मानतो. एवढं हे केलं तर बी कमीच आहे बघा. सर्व जस्ट प्राचार्य दरगडे सर आणि त्यांचे कुटुंबीय फिरण्यासाठी दुबईला गेले होते. इथून त्यांनाही माहीत नव्हतं की हा प्रसंग आपल्यावर येईल आणि तो योगायोग प्रसंग आला. त्या प्रसंगाला त्यांनी समर्थपणे मात केली आणि आपल्या मायदेशी परत आले. आमच्या मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला. त्याबद्दल त्या सर्वांचं आभार मानून हा छोटा कार्यक्रम संपला. आम्हाला वाटायचं की रोज आठवण यायची, वकील साहेब हे कधी येईल